अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आहे 4 डिसेंबर, दत्त जयंती. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा उद्याच येत आहे. या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला नेमकी कोणती पूजा करायची आहे, नैवेद्य कशा पद्धतीचा असावा, त्यानंतर याचे व्रत काय आहे आणि दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे, हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. दत्तात्रयांचा जन्म हा प्रदोष काळेत झाला आहे, त्यामुळे त्यांच्या पूजेला ही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही दत्तात्रयाची पूजा करताना जवळच्या मठात असेल किंवा मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन जरूर घ्यावे. गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:37 मार्गशीर्ष पौर्णिमा ही सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती आहे दुसऱ्या दिवशी पहाटे 4:43 समाप्त होत आहे. भाग्याची गोष्ट म्हणजेच की दत्त जयंती ही नेमकी गुरुवारीच आलेली आहे. मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार हा उद्याच येत आहे. पूजा अर्चना करताना, पूजेची सुरुवात करताना जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील देवी लक्ष्मीची पूजेची मांडणी जशा पद्धतीने करणार आहात, तशाच पद्धतीने तुम्हाला दत्त जयंती दत्तांच्या फोटोची मांडणी करायची आहे. त्याच्यामुळे पिवळे वस्त्र याचा उपयोग केला तर त्याचा फायदा साहजिकच तुम्हाला होणार आहे. पूजा अर्चना करताना पिवळी फळे यांचा समावेश याच्यामध्ये करायचा आहे. दत्त महाराजांची कृपा आपल्याला हवी असेल तर त्याचा परिणाम हा आपण नामस्मरणामधून आपल्याला दिसून येत असतो. श्री दत्तगुरु महाराजांचा प्रभावी मंत्र हा सर्वांना माहीत आहे आणि सर्वांच्या माहितीचा एकदम सरळ सोपा मंत्र. या मंत्र जपाने आपल्याला साहजिकच आपल्या आनंदामध्ये, आयुष्यामध्ये वाढ होणार आहे. तर कोणता आहे मंत्र तो? तर श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला 108 वेळा, 51 वेळा किंवा 1001 वेळा सुद्धा तुम्ही मंत्रजाप करू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमच्या मनाला साहजिकच शांती लाभणार आहे आणि तुम्ही 7 दिवसात जे गुरुचरित्र पारायण केलेला नसेल तर त्याचे पुण्य या मंत्राने तुम्हाला उद्या मिळू शकेल. महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दत्तगुरूंची जर तुम्ही सेवा केली तर त्याचा परिणाम साहजिकच गुरु या ग्रहावर होणार आहे. गुरुचा परिणाम होतो हा दत्तसेवेमुळे गुरु हा आपला प्रबळ होण्यास मदत होत असते. या दिवशी पिवळ्या वस्तूंच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या जपाने पितृदोष हा दूर होण्यास मदत होईल. हा तारक मंत्र म्हणून पण म्हटला जातो. याच दिवशी उपवासाची पद्धत काय असेल तर या दिवशी व्रत जसे आपण मार्गशीर्ष पौर्णिमेचे गुरुवार धरणार आहोत त्याच दिवशी दत्त जयंतीचा पण उपवास येत आहे. पण दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो. यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेतील गुरुवार हा सुटणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी जरी तुम्ही नैवेद्य दाखवला देवीला, लक्ष्मीला, तरी पण तुम्हाला रात्री हे फलाहार किंवा एक उपवासाचे पदार्थ खाऊनच आपण उपवास धरायचा आहे आणि तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सोडणार आहोत. उपवास जर जमत नसेल तर हे व्रत करताना आपल्याला तामसिक भोजन हे वर्ज करायचे आहे. कांदा लसूण असणारे पदार्थ हे
तुम्हाला वर्ज करायचे आहेत. या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता होणार आहे. 27 नोव्हेंबरला सुरू झालेले हे 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण याची सांगता ही उद्या होत आहे. या दिवशी गुरुगीता किंवा गुरुचरित्रातला एखादा अध्याय, या अध्यायाचे पठण या दिवशी तुम्ही करा. त्याचबरोबर स्तोत्र असतील किंवा ग्रंथ असतील दत्तांचे, दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन या दिवशी तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचबरोबर औदुंबराची पूजा या दिवशी अत्यंत पुण्यवान मानली जाते. 52 श्लोकी गुरुचरित्र दत्त 52 अशी स्तोत्रे या दिवशी तुम्ही म्हणू शकता. आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्र जपाबरोबरच अजून दुसरा एक मंत्र आहे, तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा जाप तुम्ही उद्या करायचा आहे. या दिवशी घरामध्ये एकदम आनंद प्रसन्न असे वातावरण ठेवायचे आहे. कोणतेही वादविवाद तंटा करू नये किंवा दुसऱ्याला अपशब्द बोलू नये. या दिवशी आपण दत्तमय व्हायचे आहे. याचा फायदा साहजिकच तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला होणारच आहे. तुमच्या कुटुंबातली जे काही पितृदोष असतील, ग्रहांचे दोष असतील, त्याचबरोबर काही दुःख संकटे असतील, तर उद्याच्या या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जे काही नामजप करणार आहात त्याचा परिणाम ह्या सर्व गोष्टींवर दिसून येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी दाखवला जाणारा नैवेद्य. पिवळे पदार्थ, हरभऱ्याची डाळ व घेवड्याची भाजी ही दत्त महाराजांचा आवडता नैवेद्य आहे. घेवड्याची भाजी ही या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर पिवळे पदार्थ आपण किंवा पिवळी मिठाई जी असेल तर ती तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान तुम्ही करू शकता. यामध्ये कोणालाही दान हे करायचं आहे, म्हणजे फक्त माणूस नव्हे तर प्राण्यांना सुद्धा तुम्ही काही ना काहीतरी खाऊ घालू शकता, एक प्रकारे दान देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमचे जीवन हे आनंदमय व दत्तमय हो, हीच गुरुचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.